हाय फ्रेंड्स, हाय हॅलो, हाऊ आर यू, कसे आहात तुम्ही सर्वजण? स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, आज मी जाणार आहे कोल्हापूरला आपल्या महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी. आणि माझ्यासोबत येणार आहे माझी फ्रेंड पायल, जी की डायरेक्ट इस्लामपूरवरून कोल्हापूरला येणार आहे. आणि आता मी रेडी झालेली आहे आणि आता मी थोड्याच वेळात निघणार आहे. तर आपण लवकर जाऊयात. ही आहे माझी फ्रेंड पायल आणि खूप वेळ झाले वाट पाहत होती माझी. तर फ्रेंड्स, आता आम्ही चाललो आहे ऑटोमधून महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी. आम्ही ऑटोमधून उतरलो आहे आणि आम्हाला मेन दरवाजा सापडत नाही आहे आणि आम्ही मेन दरवाजा शोधतोय खूप वेळ झालं. तर आता तिकडून बघितलं आहे आम्ही, मेन दरवाजा आम्हाला सांगितलं आहे आणि तिकडे आहे, म्हणून आता आम्ही तिकडे चाललो आहे. तर जाऊयात. तर आता आम्ही मंदिरामध्ये एंटर केल्यानंतर पाहतो की इकडे गणपतीसुद्धा बसवलेले आहेत आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे इकडे गणपतीची. दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे आणि हे मंदिर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. आणि इथलं वातावरण तुम्ही पाहू शकता, खूप प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे. आणि हे मंदिर ना महाराष्ट्रातील 3.5 पीठांपैकी एक पीठ म्हणून ओळखलं जातं. आणि इथे एक किरणोत्सव होतो आणि हे वैशिष्ट्य आहे इथं. तुम्हाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आम्ही दर्शन घेऊन आलो आहे महालक्ष्मीचं आणि आता आम्ही भवानी मंडपमध्ये आलेलो आहे. आणि तुम्ही खरोखर येऊन नक्की व्हिजिट करा, कारण हे पर्यटकांचं मेन आकर्षण ओळखलं जातं. आणि इथं ना कोल्हापूरची कुलस्वामिनी तुळजाभवानीचं मंदिरसुद्धा आहे. तर आपण आता आतमध्ये जाऊयात आणि दर्शन घेऊयात. चला मग जाऊया. दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही जाणार आहे रंकाळ्यावरती. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू. लवकरच भेटूया नवीन ब्लॉग घेऊन. बाय बाय.